तसेच निशांत कंपल्सरी चेस असेल. हॅलो हॅलो हॅलो, चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चंदन दादा, 3 खेळाडू मागे, 3 खेळाडू बाउंड्री लाईनला असतील. आजच्या दिवसातील होणारा हा पहिला सामना भीमचषक. सूर्य बोलत नाही, प्रकाशच त्याचा परिचय देऊन जातो. आपण असे कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असं सूर्य तेज असलेले आणि सदैव उत्तम कार्य करून भूतो न भविष्यती, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत असे भारतरत्न, विश्वरत्न, ज्ञानवंत, कीर्तिवंत, ख्यातिवंत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव येत्या 14 एप्रिलला समस्त भारतभर साजरा होतोय. आणि याचंच औचित्य साधून आपण आजचा हा क्रिकेटचा मेळावा आणि आजच्या या क्रिकेटच्या मेळाव्यास सुरुवात होते. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या क्रिकेटचं स्वागत करायचं आहे. फिल्डिंगवाल्या टीमनी नावं या ठिकाणी द्या. कीपरला विचारा नाही. एकमेकांची सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. चला, सलामीचा गोलंदाज बॉलर माझ्या समोर नाव आहे. चला, बाउंड्री लाईनला 3 प्लेयर, त्याच्या पुढे 2 आणि पॉपिंग क्रीजच्या पुढे 2 खेळाडू. चला, येऊ शकतो खेळाडू. हा पुढे मागे येऊ शकतो, फक्त जवळ येऊ शकत नाही. आपण बॉक्स खेळतोय त्यामुळे समोर पुढ्यात येऊ नका कोणी. ओके, पुढे येऊ द्या खेळाडूला, काही प्रॉब्लेम नाही. चला, बॉलर नाव बॉल. हॅलो, बॉलरचं नाव. 1 2 3 लेट्स स्टार्ट. ओ, सुंदर असा फिरवलेला चेंडू आणि पहिल्याच याच्यात अभयदादा यांना अपयश आलेलं आहे. आपण अंडरम खेळतो, आकाशाच्या दिशेने बॉल मारला आणि पहिला विकेट गेलेला आहे. पहिला चौकार मारणाऱ्याला शेखर भगत साहेबांकडून पहिला चौकार मारण्याला 500 रुपये देणार आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. वर्षा होणार, पैशांचा वर्षा होणार, क्रिकेटचा विजय होणार. तिसरा चेंडू साईडला लागला तर नॉट आउट आहे, साईडला लागला तर नॉट आउट आहे. शांततेत आपल्याला खेळायचं आहे. थांबा. सुंदर असं गोलंदाज. स्कोरर च्या बाजूला आहे देखील, जास्त खेळाडू उभा राहायचं नाहीये. बॉक्सच्या आतमध्ये उभं राहून गोलंदाजी करायची आहे. बरोबर आहे. चला, सुंदर ऑफच्या दिशेने टटवलेला चेंडू. सुंदर असं शांततेत चाललेला हा पहिला सामना. पहिला चौकार मारणार यांच्यासाठी आदरणीय भगत साहेबांकडून आणि झेलबाद मिळालेली दुसरी विकेट, दुसरा बळी. 1 ओव्हर संपलेली आहे आणि संघाची धावसंख्या 3. 1 ओव्हर अखेर, संघाची धावसंख्या 3. प्रशांत चंदन दादा गोलंदाजीसाठी आलेले आहेत. टाकलेला चेंडू नो चेंडू आहे, फुलटॉस बॉल आहे. नोला फ्री हिट आहे. बॉल सुटला त्यामुळे नो गेला. बरोबर आहे. चला, पुढील चेंडू फ्री हिट. सुंदर असा फिरवलेला हा चेंडू, धाव आलेली नाहीये.
क्या बात आहे. आपल्या सांताक्रूज नगरीमध्ये असे फिरकीचे गोलंदाज आहेत. बॉल हा वर लागला, नॉट आउट आहे. एक धाव काढण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहेत. धावा धाव पाहिजे. जेव्हा आपण टर्फ मध्ये खेळतो चौकार षटकारांचा पाऊस पडला पाहिजे, मजा येणार, रन बनतील. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, एक धाव काढण्यात अभिला यश आलेले आहेत. शैलेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. नो चेंडू आणि नो वर मारलेला हा खणखणीत षटकार मिळालेले आहेत या 7 धावा. आणि शैलेश हा बक्षिसाचा चौकाराला पारितोषिक आहे, षटकाराला नाहीये. फ्री हिट असल्या कारणास्तव, परंतु ऐका एक नेम आला, फ्री हिटला रनआउट झाला. शैलेश दादा रनआउट झाले फ्री हिटच्या बॉलवरती. 4 बॉल झालेले आहेत, 4 बॉल झालेले आहेत. हा केला, 4 बॉल झालेले आहेत. हॅलो, कॅच सुटली, कोई बात नाही, शांततेत चाललेत. ओव्हरच्या शेवटी. हॅलो हॅलो हॅलो. पुढील चेंडू चंदन दादांचा आणि चेंडू टर्न झाला आणि लेग वरती लागला बॉल आणि ओव्हर संपली. 2 षटक अखेर. धावसंख्या झालेली आहे 14. क्या बात आहे. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 7चा रन रेट आहे. चला पुढील षटक. हॅलो, चला कोण आहे. शशी दादा ना गोलंदाज. एक धाव आहे. बॉल टाकताना कोणी बोलायचं नाही. सुंदर असा खेळ या ठिकाणी चालू आहे. दुसरा चेंडू प्रगतीपथावर. क्या बात आहे. पुढ्यातून बॉल थांबला आणि हलकासा चेंडूने उसळी घेतली, टर्न झाला. दुसरा चेंडू, तिसरा देखील चेंडू. जाग्यावर थांबला तो संपला. काहीतरी करावं लागेल, पराक्रम करावा लागेल. चेंडू वळला आणि जास्त वळला आणि हा सफेद चेंडू. वाईट धाव, अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, फिरकी. 5वा चेंडू प्रगती पथावर, हा देखील नाही मारला. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे. एक धाव काढण्यात यशस्वी आणि 3 षटक संपलेले आहेत. 17 धावा झालेल्या आहेत. निव्वळ 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आपल्याला खेळावं लागेल, आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. मेनी पीपल थिंक लाईफ इज अ गेम बट आय थिंक क्रिकेट इज अ गेम. या ठिकाणी हा खेळ दाखवला पाहिजे. सुंदर मारलेला चेंडू, तितकाच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि रनआउट. धावबाद झालेला आहे हा खेळाडू. उतरती कळा लागलेली आहे सुमेध बुद्ध विहार या संघाला. 17 धावांवर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढील कॉल असेल नाणेफेकीसाठी. तक्षशिला तसेच आम्रपाली याचे कर्णधार समालोचन कक्षाच्या जवळ उभं राहायचं आहे. चला पुढील. नो चेंडू, नो बॉल आहे आणि आताचे 7 रन. फ्री हिट. पुढील चेंडू फ्री हिट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी नाही, नो बॉल आहे. चला पुढे. बातचीत करू नका कोणी, मागे राहा. चला पंच मागे. नो चेंडू. कोणी बाहेरून बोलायचं नाहीये कृपया करून. पुढील चेंडू फ्री हिट आहे. चला, 1 बॉल झालेला, 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. टॅप केला आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. धावांची धावाधाव करावी लागेल आपल्याला.
या ओव्हरनंतर या ठिकाणी नाणेफेक होईल. तक्षशिला तसेच आम्रपाली यांचे कर्णधार आयोजकांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे त्वरित. चला पुढील सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एक धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर आणि हा नो चेंडू आणि नो वरती मारलेला हा षटकार. पुढील चेंडू अरे जीते तो सभी अपने लिए दूसरों के लिए जीव असं जमिनीवरचं निर्भीड असं व्यक्तिमत्व आमच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय राजू दादा सगळ्यांच्या मनातील व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी यथोचित असा आयोजकांकडून सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करा राजू दादा. तसेच एक समाजसेवक व्यक्तिमत्व आमचे
कॅप्टन पंच लाभलेले आहेत आपणास. पुढील चेंडू लागलेला आहे. चला पुढील चेंडू. हॅलो, उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत, आल्याबद्दल आभार. तदनंतर आपण वळूया मॅचकडे. मॅच मध्ये चाललेला हा सामना, सुंदर असा चेंडू मारला आणि हा षटकार, दिनेश दादाने मारलेला षटकार आणि कॅच सुटली. सॉफ्ट बॉल आहे. एक धाव आली. हॅलो, चला शेवटचा चेंडू. सुंदर असा एक ओव्हर अखेर. हॅलो, संघाची धावसंख्या झालेली 10. हॅलो हॅलो हॅलो, 40 धावांची ट्विन आहे. अजून 31 रन करायचे आहेत. 18 चेंडू 31 धावा. मिलिंद बुद्धविहाराच्या वतीने शेखर भगत साहेब आणि ममता भगत साहेब यांचा सत्कार. मिलिंद बुद्धविहाराचे माजी उपाध्यक्ष अजय कांबळे करतील. त्यांना मी विनंती करतो, त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. चला दुसऱ्या ओव्हरचा चेंडू आणि हा सफेद चेंडू, वाईड बॉल, अवांतर धाव. धावसंख्या झालेले 12. 11. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या झालेली आहे 12. बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. शेवटचा कॉल असेल. आपण खेळाडू आहात. षटकार मारलेला आहे दिनेश दादानी. क्या बात आहे. लाल मैदानातला हा खेळाडू, लाल टी शर्ट घालून आलेला खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. पुढील चेंडू आणि हा चांगला वळलेला आहे चेंडू, हातभर. क्या बात आहे. चालेल. नो बॉल आणि नो बॉल आलेला षटकार आणि 7 धावा झालेल्या आहेत. 7 धावांनी भर पडलेली आहे संघाच्या धावसंख्येमध्ये. पंचांचा निर्णय अंतिम आहे. वर लागून गेला तरी 6 आहेत. कोणी डबल विचारू नका, फक्त कॅप्टनची कोऑर्डिनेट करा. पंचांनी वेळेचं बंधन ठेवा, कॅप्टनची कोऑर्डिनेट करा. नियम क्लिअर आहे. फ्री हिट. पुढील चेंडू बघा डोळे, उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट. वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिट असल्या कारणास्तव, पुढील चेंडू असल्या कारणास्तव आउट नाही आहे. चला 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 चालू करा पुढे. चला ठीक आहे. पंच लक्ष देतील. या नमस्कार. 26 धावा झालेल्या आहेत. बॉल किती झालेले आहेत कळवायचे आहेत. 3 चेंडू. चेंडू कळवा जरा. 3 बॉल 26. सगळ्यांनी एकत्र यायचं नाहीये कृपया करून. निर्णय अंतिम निर्णय राहील. आयोजकांशी बोलायचं आहे. नो बॉक्स मध्ये उभं राहा आणि शांततेत गोलंदाजी करा. बॉक्सला टच झाला नाही पाहिजे आणि बॉल पुढे पिच झाल्यानंतरच खेळाडू पुढे येऊ शकतो. एक धाव. शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. त्यानंतर लगेच तक्षशिला बुद्धविहार यांनी त्वरित आपले टीम मीटिंग आतमध्ये करायची नाही. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे पुढील सामन्यासाठी. चला ओव्हर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 27 रन.
हॅलो हॅलो हॅलो. तक्षशिला बहुजन सेवा संघ यांचे अध्यक्ष यशवंत पवार साहेब, गट गट क्रमांक 23चे गट प्रतिनिधी यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच अरुण गमरे साहेब यांचंही हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू आणि हा कॅच आउट झालेला आहे दिनेश दादा. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये देहाचे वादळ आहे, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचा गंध आहे, डोळ्यापुढे खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे, हे आपल्याला क्रिकेट शिकवतं. त्यामुळे येणारा क्षण, येणारा वेळ उपयोगी करा आणि आपल्याला सिद्ध करा. पुढील चेंडू चला चंदन दादा, रणनीती आखावी लागेल. आपल्या सांताक्रूजमधील एक चांगला खेळाडू, चांगलं नाव, सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व. पुढील चेंडू फ्लॅट मारला बॉल. थोडक्यात हे टर्फ थोडंसं सगळ्यांसाठीच ते आहे, वर लागून पटकन बॉल हे होतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण बाहेरून कोणी बोलू नये कृपया करून. पंच जे निर्णय देतील यांचा निर्णय अंतिम राहील. क्रिकेटचा विजय होईल. क्रिकेटचा देवता देखील 99 रनांवरती बऱ्याच वेळा आउट झाले. कट लागली नसताना पंचांनी आकाशाकडे बोट दिलं. क्रिकेटचा भगवान आणि ऑन फील्ड डिसिजन हे ग्राह्य धरलं जाईल. चला पुढील चेंडू आहे. नो बॉलला हा षटकार आलेला आहे. आता फ्री हिट आहे. पुढील चेंडू फ्री हिट आहे. मला वाटतं रन सांगा किती. 36 धावा. निव्वळ 5 धावांची आवश्यकता आहे. कोणीही आर्ग्युमेंट करायचं नाहीये कृपया. आयोजकांकडून सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांसाठी सामना आहे आणि हा देखील चेंडू नो आहे. पुढील चेंडू असेल फ्री हिट. कोणी आणि त्या नेटवरती कोणी झोकू नका. सरळ उभे राहा. आपण खेळाडू आहात. चला निव्वळ 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सारनाथ संघाला 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मेनी पीपल थिंक लाईफ इज अ गेम बट आय थिंक क्रिकेट इज अ गेम. क्रिकेट हा खेळ आहे. त्यामुळे खेळाडू भावनेने खेळा. आपल्यासाठी हे व्यासपीठ भीम चषकांनी दिलेलं आहे आणि याचा आदर करा आणि एन्जॉय करा. हो बाळांनो, क्रिकेटचा जिंकणार तुम्ही नाही, आम्ही नाही. क्रिकेटचा विजय होणार आहे शेवटी. चला पुढे. मिलिंद बुद्धविहार वेलफेअर असोसिएशन तर्फे एक भीम चषक पर्व 3रे आयोजित करण्यात आलेला आहे. अतिशय उत्तम सूत्रसंचालक. ऐका, बॉल हा नेट फाटल्यामुळे अडथळा आहे. त्यामुळे ऐका, पंचांनी इकडे उभे राहा रे तुम्ही. अडथळा असल्या कारणास्तव पंच गोट्या दादा इकडे इकडे लक्ष द्या. इथे या.
सामना टाय झाला तर कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवा. शेवट रन उपलब्ध आणि अशा प्रकारे सरनाथ संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि तसेच सुमेध संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या संघाचे देखील आयोजकाच्या वतीने शब्दसुमनाने आभार. पुढील येणाऱ्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. चला अर्ध्या मिनिटामध्ये